आणि आता एक सुरुवातीला खास रिपोर्ट राष्ट्रवादी काँग्रेस बदला। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत नाराजी आणि प्रदेशाध्यक्ष बदल्यांच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलंय। सुनील तटकरे यांना प्रदेशाध्यक्षपदावरून हटवण्याची मागणी पक्षातल्याच काही नेत्यांकडून होत असताना याच मुद्द्यावरून आरोप प्रत्यारोपांची मालिकाही सुरू झाली आहे। अजित पवार यांची इच्छा, सुनेत्रा पवार आणि प्रशांत किशोर यांची झालेली प्रदीर्घ भेट, तसंच पक्षातील कथित अंतर्गत शत्रू या सगळ्या मुद्द्यांमुळे राष्ट्रवादीतलं राजकारण हे चांगलंच तापलंय। नेमका हा वाद काय आहे जाणून घेऊयात। सुनील तटकरेंच्या विरोधात पुन्हा नाराजीचा सूर। राष्ट्रवादीत प्रदेशाध्यक्ष बदलण्याची मागणी तीव्र। सुनेत्रा पवार आणि प्रशांत किशोर यांच्या भेटीत काय झाली चर्चा? प्रदेशाध्यक्ष बदलावा ही अजितदादांची इच्छा? राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा सुनील तटकरे यांच्या विरोधात नाराजीचा सूर उमटताना दिसतो आहे। महिला प्रदेशाध्यक्षपद बदललं, युवक प्रदेशाध्यक्षपद बदललं, एवढे सगळे बदल होत असताना प्रदेशाध्यक्ष सुद्धा बदलावेत अशी मागणी जोर धरतेय। बेधडक भूमिकांसाठी कायम चर्चेत असणाऱ्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी ही मागणी केली आहे। विशेषतः या मागणीला बळ देण्यासाठी त्यांनी अजितदादांच्याच बोलण्याचा आधार घेतलाय। प्रदेशाध्यक्ष बदलावा अशी अजितदादांचीच इच्छा होती असा खळबळजनक दावा त्यांनी केलाय। सुनील तटकरेंचा राजीनामा घेतला जावा का? आत्ता ज्या काही बदल करण्यात आलेले आहेत, नवीन नेत्यांना चेहऱ्याला संधी देण्यात आलेली आहे, तर प्रांत अध्यक्ष सुद्धा बदलणे गरजेचे आहे। कारण का दादा असताना सुद्धा ज्या ज्या नियुक्त्या दादा करायला लावायच्या पदाधिकाऱ्यांच्या, त्यांना लेट करणं, त्यांना पत्र न देणं, ती पत्र राखून ठेवणं, दिलेल्या नियुक्तीवर स्थगिती आणणं, म्हणजे थोडक्यात सुनील तटकरेंच्या काम करण्याच्या पद्धतीचा पक्षावर परिणाम होत होता। निश्चित, म्हणून तर बोलण्याचा विषय येतो। नाहीतर मग तटकरे साहेबांनी काय राखावं काय राहावं हे आम्ही सांगितलं असतं ना। तटकरे साहेबांच्या कृतीचा, वागण्याचा, ते जे काही प्रांत अध्यक्ष म्हणून आहे त्याचा परिणाम संपूर्ण कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांवर होत होता आणि त्यासाठी तो बदल होणं गरजेचं आहे। कारण का पक्षाची मजबूती हा कार्यकर्ताच करत असतो, पदाधिकारी करत असतो, तो कामानी होत असतो आणि अजितदादांकडे ते कौशल्य खूप चांगलं होतं। अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी अध्यक्षपदाची धुरा सांभाळली। यानंतर पक्षातील अनेक ज्येष्ठ नेत्यांची भूमिका आणि अधिकार याबद्दल प्रश्न उपस्थित होऊ लागले। विशेषतः प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यासारख्या अनुभवी नेत्यांना संघटनात्मक निर्णय प्रक्रियेत डावललं जात असल्याचं चित्र होतं। त्यातच आता सुनेत्रा पवार आणि प्रशांत किशोर यांच्या भेटीनंतर सुनील तटकरे प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवले जाण्याची चर्चा आहे। दरम्यान या चर्चांवर राष्ट्रवादीचे नेते उमेश पाटील यांनी नाराजी व्यक्त केली। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत शत्रू असल्याचा दावा उमेश पाटील यांनी केला। मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतोय की ते आमच्या पक्षातले असू शकतात, आमच्या आधीच्या पक्षातले असू शकतात, आमच्या विरोधी पक्षातले सुद्धा ते असू शकतात। अहो ते तर शोधण्याचा प्रयत्न करतोय आम्ही। जर काम चालू केलंय, शोधाचं काम चालू आहे, आधीपासूनच चालू आहे। फक्त जर पक्षाच्या नेतृत्वाच्या विरोधात जर कोण काम करत असेल आणि तसं आढळून आलं आणि तसे पुरावे मिळाले तर निश्चितपणे त्यांना खड्यासारखं बाजूला केलं जाईल। दरम्यान पक्षातल्या कथित अंतर्गत वादावर नेत्यांमध्ये सुद्धा दुमत दिसतंय। पक्ष वाढीसाठी आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांना बळ देण्याकरता जर सुनेत्रा वहिनी, पार दादा हे ते धोरणात्मक निर्णय घेत असतील तर त्याचा आनंदाने स्वीकार केला पाहिजे। आता काही लोक म्हणतात की रणनीतिकारांची आम्हाला कधी आवश्यकता भासली नाही, मग मागच्या निवडणुकीमध्ये नरेश अरोराची आवश्यकता का भासली? डिझाईन बॉक्सवाला दादांसमोर कोणी उभा केला होता? डिझाईन बॉक्सवाला शेवटपर्यंत संशयास्पद भूमिकेत का आढळला पक्षाच्या? या गोष्टीचं उत्तर कोणी देत नाही आणि मग जाणीवपूर्वक पक्षाला बदनाम करणारे पक्षांतर्गतच काही अतृप्त लोक आहेत का हे तपासलं गेलं पाहिजे। राष्ट्रवादी काँग्रेसमधला अंतर्गत वाद आणि वरिष्ठांच्या नाराजीची चर्चा सुनील तटकरे यांनी फेटाळून लावली। पक्षात कोणतीही फूट नसल्याचा दावा त्यांनी केला। दोन गट आहेत गट दोन पडलेत का? त्यांना एक विरोधाने असं कुठे काय अर्थ काढता मला काय कळलंच नाही। कुठले दोन गट काय तुमच्याच आता कसं आहे तुमचं सूत्र कोण मला माहीत नाही।
ते पडलेलं सूत्र आहे का निवडून आलेलं सूत्र ते पण मला माहीत नाही एक, पण मला माझा राजकीय गोत्र माहिती आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर अनेक गोष्टींबद्दल चर्चा झडल्या. राष्ट्रवादीचं विलिनीकरण, दादांच्या विमान अपघातामध्ये पक्षातल्या नेत्यांचा कट आणि अजितदादांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारी कथित ऑडिओ क्लिप, अशा अनेक चर्चांच्या केंद्रस्थानी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हीच दोन नावं होती. त्यामुळे सुनेत्रा पवार यांनी पक्षाची धुरा सांभाळल्यानंतर या दोन्ही नेत्यांना महत्त्वाच्या निर्णयांपासून दूर ठेवल्याची चर्चा होती. पण आता थेट पक्षातूनच सुनील तटकरे यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्याची मागणी केली जाते. यावर सुनेत्रा पवार कशा पद्धतीनं तोडगा काढणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. अजिंक्य धायगुडे, NDTV मराठी, पुणे.